लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। प्रहार संघटनेच्या वतीने ओंकार शुगर युनिट 2 अंबुलगा येथे तीव्र आंदोलनाचा इशारा। शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी अंबुलगा कारखान्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा। लातूरच्या निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथे ओंकार शुगर युनिट 2 या कारखान्याने चालू गळीत हंगाम 2024-25 च्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस बिल न दिल्याने शेतकऱ्यांनी या कारखान्यातील प्रशासनाला वेळोवेळी निवेदन तोंडी सांगूनही आजपर्यंत 1 रुपयाही या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न दिल्याने या शेतकऱ्यांनी साखर आयुक्त पुणे येथे ऊस बिलाबाबत ईमेलद्वारे तक्रार दिली आहे। त्या साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांना असे सांगितले की शेतकऱ्यांना ऊसाचे बिल नियमानुसार 14 दिवसाच्या आत ऊसाचे देय बिल देणे बंधनकारक आहे। मात्र अद्याप 1ही रुपया शेतकऱ्यांना न दिल्यामुळे साखर आयुक्तांनी 4 दिवसांची त्या शेतकऱ्यांना मुदत दिली आहे। या 4 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडतील असे आश्वासन ईमेलद्वारे दिले आहे। या 4 दिवसाच्या नंतर शेतकऱ्यांचे ऊस बिल खात्यावर नाही पडल्यास परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी अंबुलगा येथील कारखान्यावर जाऊन टाळे ठोकून साखर आयुक्त पुणे कार्यालयासमोर जाऊन आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे देवणी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर भोसले यांनी दिला आहे। नमस्कार, रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा सर। ज्ञानेश्वर रघुनाथ भोसले, बोंबळेकर, प्रहार संघटना तालुका प्रमुख देवणी। तुम्ही ओंकार साखर कारखान्याची काही पुणे येथे आयुक्ताला तक्रार केली आहे, त्याबद्दल काय मत आहे? हो, मी गेल्या 2 दिवसापूर्वी मार्च एंड जसं कारखान्याच्या प्रशासक आम्हाला गेल्या अनेक दिवसापासून तारखावर तारखा देत होते, त्यामुळं मी मार्च एंडची प्रतीक्षा संपली। त्याच्यानंतर मी पुणे साखर आयुक्तालय यांच्याकडे मी मेलद्वारे तक्रार केली। त्यांचं मला मेल आलेला आहे की येत्या 8 दिवसामध्ये आम्ही कारखान्या प्रशासनास पत्र काढून तुम्हाला सर्व शेतकरी बांधवाला आश्वासित केले की 8 दिवसामध्ये बिल अदा करण्यात येईल। जानेवारी ते मार्च म्हटलं तुम्ही, ह्या 4-5 महिन्यामध्ये एकही शेतकऱ्यांना काही असं बिल पडलेलं नाही का तुमच्या? अजिबात नाही। ओंकार शुगरचं बिल जानेवारी ते मार्च या 3 महिन्याचं बिल अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झालेलं नाही। एकही हप्ता पडलेला नाही का? हप्ता नाही, एकच त्याचं वेळच वन टाईम आहे असं त्याने आम्हाला सांगण्यात आलं होतं आणि 3 महिन्यातलं अजून 1ही रुपया बिल पडलेलं नाही। ह्या 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये बिल अदा करू असे आम्हाला प्रशासनाकडून कळालं आहे। तुमच्या आंदोलनाला किती शेतकरी सहभाग राहतील? जवळपास 160 शेतकऱ्याची माझ्याकडे यादी आहे। आम्ही 160 शेतकरी घेऊन पुणे आयुक्तालयावर जाणार आहे। धन्यवाद सर। रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.